चलवेनहट्टी येथील गुड्डादेवी मंदिर परिसरामध्ये चलवेनहट्टीचे शेतकरी चंद्रकांत आलगोंडी यांच्या शेतातील झोपडीला अज्ञातांकडून मध्यरात्रीच्या सुमारास आग लावण्यात आली असल्याची घटना समोर आली आहे. सदर झोपडीचा वापर शेतीची अवजारे व इतर साहित्य ठेवण्यासाठी करण्यात येत होता. त्यामुळे या झोपडीसह झोपडीतील शेतीविषयक साहित्य जळून खाक झाले. झोपडीला लागलेल्या आगीमध्ये आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या काजूचे झाडांचेही मोठ्या प्रमाणात आगीच्या भक्षस्थानी पडले. यामध्ये छोटी रोपे देखील मोठ्या प्रमाणात जळाली आहेत. गुड्डादेवी मंदिर परिसरामध्ये काजूच्या बागा मोठ्या प्रमाणात असल्याने बाहेरील युवकांकडून या ठिकाणी मांसाहारी पार्ट्यांचं आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत असतं आणि या पार्टीमध्ये दारू पिणे, भांडण तंटे करून बाटल्या फोडणे, सिगारेट पिणे असे प्रकारही तळीरामांकडून केलं जात होतं. युवकांकडून सिगारेट ओढलेली थोडके कुठेही फेकले जातात आणि आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. या भागातील पार्ट्यांचे आयोजन करणारे हुल्लडबाज युवक शेतकऱ्यांची मोठी डोकेदुखी ठरली आहे. या भागामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने गस्त वाढवावी जेणेकरून तळीरामांना आळा बसेल अशी मागणी चलवेनहट्टी, अगसगे, अतिवाड व बेकिनकेरी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना, मन भाए आराधना. आराधना, मारुती गली, बेलगाम. मन भाए आराधना.